तर आता मी निघालो शेताकडे ताजी ताजी वांगी आणि ताजी ताजी फुलं आणण्यासाठी. पाऊस पडलेला चाऱ्यावरनं पाय फिरवत मी चाललो शेताकडे. पाऊस पडले की कसं वाटा निसरट होते, त्यामुळे चप्पल अजिबात घालू शकत नाही. आणि फायनली मी पोहोचलो आमच्या हिरव्यागार शेतात. आता मी भात शेतीच्या बांधावरनं वाट शोधत शोधत चाललोय पुढं. आता तुम्ही बोलणार की अजून हिरवगार भात कसं काय, तर हा व्हिडिओ आहे 2 महिन्यामागचा, मलाच अपलोड करायला वेळ झाला. आई बोलली होती भोपळीची भाजी पेटती काय बघ, पण ती जून झाली होती त्यामुळे ती काढली नाही. हे रोपट आहे जगदाळ्याच्या शेंगाचं. त्यासोबतच मिरचीची पण आईनं झाडं काही ठिकाणी लावल्यात. तर पहिल्यांदा मस्त अशी मी फुलं वगैरे तोडून भरपूर घेतलीत देवपूजेसाठी. दरवर्षी आम्ही ते फुलं किंवा रानभाज्या फळभाज्या नेहमी लावतो. ही आहे चवळीच्या शेंगा, ही पण कच्ची खायला भारी लागते. आणि हे आहे भेंडीचं झाड, अजून काय भेंड्या आलेले नाही. आणि ही आहेत आमच्या शेतातली ताजी ताजी वांगी. तर ही वांगी खास करून जास्त बाजारात भेटत नाहीत बघायला, ती गोलसरच असतात, पण ही चवीला एकदम लय भारी असते. ही वांगी पण 2 कलर मध्ये बघायला भेटतील, हिरव्या आणि काळ्या कलर मध्ये. पुन्हा मी भात शेतीतून बाहेर निघताना म्हणलो भात जरा बघूया भरलेला आहे काय. हे आहे शेतकऱ्याचं सोनं. हा आमच्या शेताच्या बाजूलाच मोठाच्या मोठा असा डोंगर. आणि पुन्हा एकदा चिखलातनं रबाळक्यातनं वाट शोधत शोधत घरी चाललो. आणि हा आमच्या गावाकडचा पावसाळ्यातला निसर्ग हिरवागार. पावसाळ्यात अशा वाटा निसरड झालेल्या असतात, त्यामुळे चप्पल तर अजिबात घालून चालत नाही, नाहीतर मग काय खरातलं नाहीच. व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट बॉक्स मध्ये कळवा. तर इथेच आपला मिनी ब्लॉग.